बाहेर धो-धो पाऊस सुरू झाला, की घरामध्ये एकतरी असा मेंबर असतो, की त्याला त्यावेळेस चहासोबत खमंग कुरकुरीत भजे खाण्याची इच्छा होते आणि ते जर भजे व्हरायटीचे असतील तर. तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला मुगाचे भजे कसे करायचे ते दाखवले. हे भजे बाहेरून एकदम कुरकुरीत आहेत, आतून तितके सॉफ्ट आहेत. हे भजे कसे तयार करायचे, किती वेळेपर्यंत तळायचे, कसं बॅटर तयार करायचे, ह्याची संपूर्ण रेसिपी मी आज तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्ससोबत शेअर केली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मुगाचे भजे तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ. तर तुम्ही बाउलमध्ये बघू शकता की मी डाळ आधीच भिजवून घेतली आहे. साधारण 2 वाट्या इथे मी डाळीचा वापर केला आहे. तुम्ही बघू शकता की ही मी टरफलाची डाळ इथे वापरलेली आहे. याचे भजे एकदम खायला एकदम मस्त लागतात. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही प्लेन डाळसुद्धा इथे वापरू शकता. आणि साधारण 4 तास ही मी डाळ चांगली अशी भिजवून घेतली आहे. तुम्हाला आधीच ही डाळ भिजून घ्यावी लागेल, त्याच्यानंतरच ह्याचे भजे एकदम मस्त होतात. डाळ जितकी चांगली भिजल्या जाईल ना तितकी छान ते भजे तयार करून होतात. आता ज्या पाण्यामध्ये आपण ही डाळ भिजवली आहे ते पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आणि तुम्ही मला बघू शकता की अशी डाळ आपल्याला चाळणीमध्ये थोडीशी सुकवून घ्यायची आहे. म्हणजे थोडी अशी पंख्याखाली ठेवायची. आपल्याला जितकं पाणी ह्याच्यातलं काढता येईल ना तेवढं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतरच ही आपल्याला डाळ मिक्सरला चांगली फिरवून घ्यायची आहे. मिक्सरला फिरवून घेताना पण ना त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही वापरायचं आहे. जर आपण त्याच्यामध्ये पाणी नाही वापरलं ना तर त्याचं बॅटर एकदम मस्त तयार करून होतं आणि भजे एकदम क्रिस्पी होतात. तर अशी मिक्सर जारमध्ये मी सगळी डाळ काढून घेतली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यातली भिजवलेली डाळ आहे ना, ह्याच्यातली आपल्याला डाळ थोडीशी बाजूला काढून ठेवायची आहे. तर इथे जवळपास 1 वाटी मी ह्याच्यातली डाळ काढून घेतली आहे. ही का काढून घेतली आहे मी ते तुम्हाला नंतर सांगते. आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला डाळ एकदम बारीक अशी आपल्याला फिरवून घ्यायची आहे. या पद्धतीने मी मिक्सरला चांगली अशी डाळ फिरवून घेतली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याच्यामध्ये मी कुठेच पाण्याचा वापर केलेला नाही आहे. एकदम बारीक आपल्याला ही डाळ अशी फिरवून घ्यायची आहे. आता जे आपण मिक्सरला फिरवून घेतलं ना ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही मला बाउलमध्ये काढतानाच बघू शकता की पाणी न टाकल्यामुळे ना एकदम बॅटर असं छान असं स्मूथ तयार झालं आहे आणि एकदम घट्ट आहे. जितकं बॅटर चांगलं असेल ना तितकेच भजे ते क्रिस्पी होतात. आता आपल्याला बॅटरमध्ये ना मिरच्या टाकायच्या, तर त्याच्यासाठी इथे मी असा एक मिक्सर जार घेतला आहे. याच्यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकल्यात. मला थोडं तिखट जास्त आवडतं आहे म्हणून मिरच्या इथे मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला थोडा कढीपत्ता टाकायचा आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना तर त्याच्यातसुद्धा तुम्ही हे कुटून घेऊ शकता. पण इथे मी सध्या मिक्सरमधूनच बारीक करून घेते आहे. आता याच्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि झाकण लावून याची आता छान आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, मिक्सरला मी असं फिरवून घेतलं आहे. आता ही बारीक केलेली हिरवी मिरची बॅटरमध्ये टाकायची. इथे मी हिरव्या मिरचीचा वापर केला आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल ना तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आणि आपण जी 1 वाटी डाळ बाजूला काढून ठेवली होती ना तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायची. अशी जर आपण डाळ ह्याच्यामध्ये टाकली ना तर ते भजे तळताना ना ती डाळ एकदम क्रिस्पी होते आणि भजे एकदम छान लागतात. म्हणजे जेव्हा आपण भजे खातो ना तर ती डाळ दाताखाली येते ना ते एकदम मस्त लागते. आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे. तर इथे मी जवळपास पाव चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा अख्खी जिरे याच्यामध्ये टाकलेत. जिरे टाकल्याने की भजे एकदम मस्त लागतात. आणि चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर तुम्ही कांदा बघू शकता की असा मी उभा कट करून घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे इथे मी वापरलेत. आणि सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये कोथिंबीर एकदम मस्त मिळते. तर जितकी जास्त तुम्ही कोथिंबीर याच्यामध्ये टाकाल ना तितकं छान भजे होतात. आणि जर तुम्हाला पालक आवडत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेलं पालकसुद्धा टाकू शकतात. ते सुद्धा खायला एकदम मस्त लागतात. आणि सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये ना आपल्याला धणे टाकायचे आहेत. तर अख्खे धणे मी थोडे असे क्रश करून घेतलेत आणि एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये मी ते टाकलेत. भजे ज्यावेळेस आपण खातो ना तर ते धणे ज्यावेळेस आपल्या दाताखाली येतात ना एकदम मस्त लागतात. जर कधी केलं नसेल ना असं तर एकदा टाकून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. आता एकदम छान असं हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तुम्ही मला मिक्स करतानाच बघू शकता की बॅटरचा कलर अप्रतिम आला आहे. आणि पाणी अजिबात नाही टाकायचं बरं का. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला तेच सांगते आहे. पाणी जर नाही टाकलं ना तरच आपलं हे बॅटर एकदम मस्त तयार करून होतं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जितकं चांगलं कालवता येईल ना, म्हणजे जितकं चांगलं आपल्याला हे फेटून घेता येईल ना तितकंच बॅटर हे आपलं छान फ्लफी होतं आणि भजे बाहेरून एकदम कुरकुरीत होतात. कारण की ह्याच्यामध्ये मी कुठेच सोडा वापरलेला नाही आहे. तर हे बघा, एकदम छान असं मिक्स करून झालं ना की हे बघा असं हातात घेतलं कीच त्याचा मस्त असा बॉल तयार करून होतं आहे. मी असे गोलाकार भजे तयार करते आहे.
तुम्हाला जर हवं ना तर तुम्ही ते बेसनाचे आपण छोटे छोटे भजे तयार करतो ना तसे सुद्धा तुम्ही ह्याचे टाकू शकता. पण मी याला थोडा शेप देते तर मी असे गोल आकाराचे भजे तयार करते आहे. हे बघा बॅटर एकदम मस्त झालं ना की लगेच ह्याला आकार मिळतो आहे. हे बघा एकदम मस्त आपला हा असा गोल आकार असा भजा तयार करून झाला आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे भजे तयार करून घ्यायचे आहेत. तर बॅटर तयार करतानाच ना मी गॅसवरती तेल गरम करून घेतलं आहे. तेल ना मीडियम फ्लेमवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. अगदी कडकडीत गरम नाही करायचं आहे. आणि ना असे जे तयार केलेले बॉल्स आहेत ना आपले ते एक एक करून सावकाश आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत, कारण की तेल अंगावर उडू शकतं. आपण असे भजे तेलामध्ये टाकले ना की त्याला 2 मिनिट अजिबात चमचा नाही लावायचा. आणि हे बघा ज्यावेळेस आपण असं 2 मिनिटानंतर चमचा लावतो ना तर लगेच ते भजे निघतात. अजिबात बुडाला चिकटत नाहीत. आणि तेल जर व्यवस्थित गरम असेल ना तर अजिबात बुडाला भजे चिकटत नाहीत. आणि तुम्ही मला बघू शकता की मी असं थोडं बाजूला करून तुम्हाला दाखवते आहे. कुठेच असे बुडाला हे भजे चिकटलेले नाही आहेत. आता ही भजे आपल्याला सारखे असे अलटपलट करून छान असे तळून घ्यायचे आहेत, कारण की भजे थोडे आपण मोठ्या साईजचे तयार केलेत. तर ज्यावेळेस आपण असे आलटून पलटून सगळीकडून तळून घेतो ना तर ते एकतर सगळीकडून छान तळल्या जातात, बाहेरून क्रिस्पी होतात आणि आतून भजा छान शिजला जातो आणि तितकाच तो सॉफ्ट पण होतो. तर आता हे भजे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान असे तळून घ्यायचे. तर तुम्ही भज्यांचा कलरच बघू शकता आणि जी डाळ आपण नंतर टाकली होती ना 1 वाटी, ती पूर्ण भज्यामध्ये अख्खी डाळ दिसते. एकदम टेस्टी असे भजे तयार करून झालेत आपले. तुम्ही कलरच बघा भज्यांचा, एकदम सुरेख असा भज्यांना कलर आलाय. तर आता हे भजे आपले आता तयार आहेत. हे भजे लगेच पेपर नॅपकिनवरती काढून घ्यायचे. आता याच पद्धतीने आपल्याला सर्व भजे तळून घ्यायचे. तुम्हाला जर वेळ नसेल, गडबड असेल ना तर तुम्ही ही डाळ आदल्या दिवशीसुद्धा भिजवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला हवं ना त्यावेळेस मिक्सरला ही डाळ फिरवून लगेच ह्याचे भजे तयार करून घेऊ शकता. अगदी 10 मिनिटामध्ये हे आपले मस्त गरमागरम भजे तयार करून होतात. आणि ही भजी तयार करताना ना मी तुम्हाला खूप अशा छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचेसुद्धा भजे एकदम क्रिस्पी टेस्टी होईल आणि सगळ्यांना खूप आवडतील. आणि तुम्ही भजे तळतानाच मला बघू शकता की एकदम मस्त असे भजे टेम्प्टिंग दिसत आहेत. अगदी सुरेख भज्यांना कलर आला आहे. आता हे भजे तयार आहेत. आता हे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता असे मस्त कुरकुरीत भजे खायचे म्हटले की त्याच्यासोबत लागणार आहेत मिरच्या. अगदी ठेल्यावर जशा मिरच्या मिळतात ना तशाच आपण आता इथे मिरच्या तयार करणार आहोत. तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत. मिरचीला असं थोडं स्लिट करून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये तळताना ती जास्त उडत नाही आणि अंगावर तेल येत नाही. आणि मिरच्या तळताना थोडंसं दुरूनच तळून घ्यायचं आहे. तर हे बघा असे थोडे असे स्पॉट आलेत. तर आता ह्या मिरच्या छान तळून झाल्यात. लगेच ह्या आता काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती मस्त असं मीठ टाकायचं आहे, म्हणजे अगदी ठेल्यावर मिळतात तशाच ह्या मिरच्या तयार करून होतात. तर हे बघा आपले हे मस्त गरमागरम भजे तयार आहेत. मी तुम्हाला एक दाखवते. बघा एकदम मस्त असा क्रिस्पी आवाज येतो आहे बाहेरून आणि आतून दाखवते. एकदम सॉफ्ट हे भजे आपले तयार करून झालेत. हे भजे गरम असतानाच खायला अगदी मस्त लागतात. आणि तुम्हाला आज माझी ही मुगाच्या भज्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका मस्त रेसिपीसोबत भेटू. धन्यवाद.